प्राजक्ता माळीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे। सागर बंगल्यावर प्राजक्ता माळीनं मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे। सुरेश धस यांनी माफी मागावी, प्राजक्ता माळीनं हे निवेदन दिलेलं आहे। आताची ही सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। अभिनेत्री प्राजक्ता माळीनं आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतलेली आहे। सागर बंगल्यावर प्राजक्ता माळीनं मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। सुरेश धस यांनी माफी मागावी, प्राजक्ता माळीनं निवेदन दिलेलं आहे। आताची ही सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। अभिनेत्री प्राजक्ता माळीनं काल पत्रकार परिषद देखील घेतलेली होती। त्यानंतर मात्र तिने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतलेली आहे। सागर निवासस्थानी जात तिनं देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। सुरेश धस यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी देखील तिनं काल केलेली आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। अभिनेत्री प्राजक्ता माळीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे। सागर निवासस्थानी देवेंद्र फडणवीसांची तिनं भेट घेतलेली आहे। तर सुरेश धस यांनी माफी मागावी असं निवेदन देखील प्राजक्ता माळीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे दिलेलं आहे। तर याच निमित्तानं तिनं आता देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्याची ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। सागर बंगल्यावर प्राजक्ता माळीनं देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली, तर सुरेश धस यांनी माफी मागावी असं निवेदन देखील प्राजक्ता माळीनं दिल्याचं कळतंय। प्राजक्ता माळीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्याची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। सुरेश धस यांनी प्राजक्ता माळीच्या नावाचा उल्लेख केल्यानंतर प्राजक्ता माळीनं काल पत्रकार परिषद देखील घेतलेली आहे आणि त्यानंतर मात्र सुरेश धस यांनी माफी मागावी अशी मागणी देखील तिनं केलेली होती। याच निमित्तानं आता अभिनेत्री प्राजक्ता माळीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतलेली आहे। स्वप्नील जाधव आपले प्रतिनिधी या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवतायत। स्वप्नील, नक्कीच आपण आज बघितलं तर प्राजक्ता माळी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। जे काही प्रकरण बीडच्या मुद्द्यावरून सुरू होतं, यामध्ये प्राजक्ता माळीचं इव्हेंट पॉलिटिक्स मध्ये नाव आलं होतं। आमदार सुरेश धस यांनी नाव घेतल्यानंतर प्राजक्ता माळी यांनी स्पष्टीकरण सुद्धा दिलं होतं। नंतर यानंतर सोशल मीडियावरती काही बदनामीकारक पोस्ट सुद्धा समोर येत होते। त्यामुळे प्राजक्ता माळीने थेट मुख्यमंत्री आणि गृहमंत्री राज्याचे देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आणि या प्रकरणावरती लक्ष देण्याची सुद्धा त्यावेळी मागणी केलेली आहे। जे सोशल मीडियावरती बदनामीकारक पोस्ट करत आहेत, जे मीम्स बनवत आहेत, त्यांच्यावरती सुद्धा कारवाई करण्यात यावी अशा प्रकारची मागणी ही प्राजक्ता माळी हिने व्यक्त केलेली आहे। एकूणच यावरती आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय ऍक्शन घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र भाजपच्याच आमदारांनी प्राजक्ता माळी हिचं नाव घेतलं होतं, त्यामुळे आता काय समज या आमदारांना दिली जाते आणि बीडच्या प्रकरणामध्ये जी नावं घेण्यात आली होती, या नावांवरती आता काय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्पष्टीकरण देतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। अगदी स्वप्नील, महत्त्वाचे अपडेट या भेटीच्या संदर्भातले तू पोहोचवलेले आहे, तुर्तास धन्यवाद। तर प्राजक्ता माळीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्याची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। सागर बंगल्यावर प्राजक्ता माळीनं मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे। सुरेश धस यांनी माफी मागावी या संदर्भात प्राजक्ता माळीनं आता देवेंद्र फडणवीसांना निवेदन देखील दिलेलं आहे। प्राजक्ताकडनं आमदार सुरेश धस यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे तक्रार करण्यात आली आहे। सुरेश धस यांच्या संदर्भात तिनंही भेट घेतल्याचं कळत आहे। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत सुरेश धस यांनी माफी मागावी, प्राजक्ता माळीनं मुख्यमंत्र्यांना आता निवेदन दिलेलं आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। प्राजक्ता माळीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। सागर बंगल्यावर जात माळीनं मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे। तर सुरेश धस यांनी माफी मागावी अशी मागणी देखील आता निवेदनाच्या माध्यमातून प्राजक्ता माळी हिनं केलेली आहे। महत्त्वाची बातमी, अभिनेत्री प्राजक्ता माळी हिनं आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।